त्याच्याकडे द्या पाहिजे तर मोबाईल. हा 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 लाईव्ह दिसतोय ना मी बरोबर. नमस्कार, मी आता दानोळीमध्ये आहे. दानोळी या ठिकाणी काल रात्री दानोळीतील एक युवक आहे, साधारण त्याचं 35च्या आसपास आहे, आणि त्या युवकाचं काल रात्री अपहरण झालं. आणि आज सकाळी 11च्या दरम्यान मी जिथं उभा आहे त्या या शेतामध्ये त्याचं प्रेत सापडलेलं आहे, त्याचा खून मर्डर झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं, मी ज्या स्पॉटला उभा आहे इथनं जर इकडं काही अंतरावर तुम्ही गेला, ती रस्त्याला बघा, पब्लिक दिसतात, कॅमेरामॅनला सांगतो, तिथं त्याची गाडी, आणि तिथनं तो जीवाच्या आतक्षानं धावत इकडं असं सरळ आला. आणि ह्या रानामध्ये इथं जिथं मी उभा आहे इथं ह्या रानामध्ये त्यांची झटापट झाली. म्हणजे त्याला प्रवृत्तीचे व्यक्ती असतील, मर्डर करणारे व्यक्ती असतील, त्याला पूर्णपणे मारायचा प्रयत्न केला. तो तिथनं पळत आला त्या रस्त्याने, कच्च्या रस्त्याने, आणि इकडे वावरात धावत गेला. पडलेले आहेत. मग आता चप्पल त्या भरतेश या व्यक्तीची आहे, ज्याचा मर्डर झाला, त्याची का आरोपीच्याही माहित नाही. पण इथं सगळे वावर त्यांनी फिरलेले, त्यातनं कसा बसा वाचून त्यांच्यापासून तो इकडे ह्या रानात गेला, ह्या वावरात गेला. आणि इकडे माझ्या मागच्या बाजूला बघताय ती अँब्युलन्स लागलेली आहे, तिथनच थोड्या अंतरावर ती घटना घडली. ही क्रमश मी सांगितला. परंतु काल 9:30च्या दरम्यान जो भरतेश म्हणून जो मर्डर झालेला व्यक्ती आहे त्याच्या रिंग वाजली, आणि तुम्ही 25 लाख रुपये घेऊन या, तुमच्या भावाला जर सोडवायचं असेल तर तुम्ही 25 लाख रुपये घ्या, आणि 25 लाखाची झाला. तो खंडणीतनं झालाय का? ती कोण आहेत खंडणी बहादूर ज्यांनी हा मर्डर केला, ते आता पोलिसाचा पुढचा तपास आहे. आणि त्याचा भाऊ घाबरला, पुढे त्याचा मोबाईल बंद झाला. जो भरतेशचा मोबाईल होता तो बंद झाला, स्विच ऑफ झाला. त्याच्या घरचा भाऊ असेल, त्याची भरतेशची मिसेस असेल, बायको असेल, यांनी पुन्हा संबंधित पोलीस ठाणे म्हणजे दानोळी ही क्षेत्र जयसिंगपूर धाव घेतली, आणि तिथे जाऊन सगळं असं सगळे हकीकत जी मोबाईलवर घटना घडली ती सगळे सांगितली. तोपर्यंत मला वाटतं इकडं त्याचा मुर्दाही पडला असेल, त्या भरतेशचा, त्याला सपवले असेल या जी कोण टोचणार आहे. 9 वाजता गेलेले, त्यांना सांगितले की असं असं झालंय, आणि माझ्या भावाचं किंवा माझ्या पतीचं झालेलं आहे खंडणीतून. तिथं गुन्हा नोंद घ्यायला टाळाटाळ पोलीस प्रशासनाने केली. तिथं गुन्हा घेतला नाही. रात्री गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद कसला झाला माहित आहे तुम्हाला? मिसिंगचा गुन्हा नोंद झाला. खरं तर त्याच्या परिवाराने सांगितलं होतं की 25 लाखाची मागणी केली. त्यावेळेस ही खरं खंडणीचा गुन्हा नोंद होतं. त्याचं मोबाईल लोकेशन त्याच वेळेस निघलं असतं, या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या. पण तसं काय घडलं नाही. मोबाईल लोकेशन निदान भरतेश आता तरी वाचला असता असं एकंदरीत वाटतंय. लगेच काय आमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याला वेळ लागला असेल, आणि पैसे येत नाहीत म्हणल्यावर त्यांनी त्याला इथंच मारून सपून टाकलं. इथले जे पत्रकार आहेत किंवा इथले दानोळीचे जे नागरिक आहेत त्यांनी सगळी घडलेली घटना काल रात्री करून सांगितलं. जे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे नवीन प्रभारी पीआय आलेले आहेत त्यांना सध्या ही घटना सांगितली. पण त्यांनी तशी चक्र जे असतात, मिसिंगची वेगळी चक्र असतात, खंडणीची चक्र वेगळी असतात. खंडणीच्या दृष्टिकोनातून मोबाईलचा ट्रेस करायला पाहिजे. ज्या मोबाईलवरून भरतेशच्या घरच्यांना फोन करून सांगितलं 25 लाख रुपये द्या, तर भरतेश वाचला असता एकंदरीत ही घटना बघितली तर. आणि मग त्यांना इथं प्रेत दिसलं, मग पोलीस प्रशासनाला फोन केलं, आणि मग पोलीस प्रशासन ही आत्ता दुपारच्या 1-2 वाजता या ठिकाणी येऊन बॉडी ताब्यात सिंगपूर या ठिकाणी आरोग्य केंद्र या ठिकाणी पाठवले आहे. खरं तर माणूस वाचला असता, पण तो माणूस आज वाचला नाही. ह्या सगळ्यात गोष्टीत चुका कुणाच्या? टाइम्स दानोळी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा.